ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्णं वंदे जगद्गुरुं। एकदा भूवैकुंठ पंढरपुरी पांडुरंगांनी विठुरायांनी नामदेव महाराजांची नामदेव महाराज हे सर्व ठाई सर्वांमध्ये समभाव राखत असल्यामुळे त्यांची नामदेव महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले। नामदेव महाराज चंद्रभागेच्या काठावर जेवण करत असताना पांडुरंगांनी भगवंतांनी विठुरायांनी एका श्वानाचे रूप घेतले आणि नामदेवरायांच्या जवळची भाकर पळविली। तेव्हा नामदेव महाराज त्यांच्याकडे असलेल्या वाटीमध्ये तूप होते, ती तुपाची वाटी घेऊन नामदेव महाराज त्या श्वानाचा पाठलाग करू लागले। नामदेव महाराजांनी त्या श्वानाचा पाठलाग करून त्याला गाठले आणि त्यास म्हणत होते, अरे श्वाना, तू कोरडी भाकरी खाऊ नकोस, तुला मी तिला तूप लावून देतो, ती खा। नामदेव महाराजांनी त्या श्वानाला पकडले आणि आपल्या स्वतःच्या हाताने त्या श्वानास घास भरवला। काय वात्सल्य आहे! सर्व ठाई समभाव राखणारे नामदेव महाराज, त्यांचे हे दृश्य काही लोकांनी पाहिले तर काही लोक त्यांची कुचेष्टा करत होते, तर कुणी नामदेव महाराजाबद्दल आदरभाव, सर्व प्राणी मात्रामध्ये समभाव राखणारे असे म्हणून त्यांची स्तुती करत होते। तेवढ्यात भक्तांचा कैवारी पंढरीचा पांडुरंग यांनी नामदेव महाराजांना आपले खरे रूप प्रकट करून दर्शन दिले आणि म्हणाले, अरे नाम्या, तू मला कसे ओळखलेस? तेव्हा नामदेव म्हणतात, पांडुरंगा, हे विठ्ठला, तुम्हाला ओळखण्याची ही माझ्या गुरूंची शिकवण आहे। असे म्हणताच पांडुरंग मनोमन हसले। पांडुरंगानी परत अशीच एकदा पुन्हा नामदेवांची परीक्षा घेतली। एकदा एकादशीला नामदेवांच्या घरी पांडुरंगांनी व्रत ब्राह्मणाचे रूप घेऊन काठी टेकत टेकत त्यांच्याकडे गेले आणि म्हणाले, महाराज, मी अन्न पाण्या वाचून तडपडत आहे, मला काहीतरी खायला द्या। त्यावर नामदेव महाराज त्या व्रत ब्राह्मणाला सांगतात,
अहो ब्राह्मण दैवता, आज एकादश आहे. एकादशीच्या दिवशी मी अन्नदान करीत नाही. आज उपवासाचे फराळाचे पदार्थ देतो, ते घ्या. त्यावर ब्राह्मणाचे वेश घेतलेले भगवंत विठुराया नामदेवांना म्हणतात, मला अन्न पदार्थच दे. ते दिले नाहीत तर माझे प्राण जातील. ब्रह्महत्येचे पातक तुला लागेल. नामदेव म्हणतात, जर मी अन्न दिले नाही तर माझी ही गत तशीच होईल. नामदेवांचे बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाने डोळे फिरवून आपला प्राण सोडला. सगळीकडे ही बातमी गेली. नामदेव महाराजांच्या घरापुढे गर्दी झाली. जो तो येणारा माणूस नामदेव महाराजांना अन्न का दिले नाही म्हणून नाव ठेवत होता. त्यानंतर नामदेवांनी त्या ब्राह्मणांचे मृत्यूनंतरचे सर्व संस्कार विधिवत करून भीमा नदी काठी शरण रचून व त्यावर मृत ब्राह्मणाला निजवून आपण स्वतः त्यांच्या शेजारी झोपले. तेव्हा ब्राह्मण पत्नीही सती निघाली. नामदेव महाराजांनी तो व्रत ब्राह्मण चितेवर झोपलेले असताना चित्ता पेटली. आगीचा भडका उडू लागला आणि थोड्या वेळामध्ये चमत्कार होऊन पांडुरंगाची कृपा होऊन पेटलेली चित्ता अग्नीचा दाह शांत झाला. भगवान श्रीहरींनी नामदेव महाराजांना आपल्या चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिले आणि म्हटले, नामदेवा, खरच तू अमरीश आणि रुक्मांग यांच्यापेक्षाही माझा श्रेष्ठ भक्त आहेस. असे भगवंत बोलून, असे पांडुरंगाने नामदेवांना शब्द उच्चारून बोलून अदृश्य झाले आणि त्या ठिकाणी जमलेले लोक विस्मयचकित हो. नामदेव महाराजांची किती आगाध भक्ती आहे, किती आगाध विठ्ठल भक्ती आहे. पंढरीच्या पांडुरंगावर, पंढरीच्या विठ्ठलावर किती त्यांचे प्रेम आहे. यांचे प्रत्यक्ष साक्षीदार हो. नामदेवांना हात जोडून सर्वजण निघून गेले आणि नामदेव महाराज भगवंताचे नाम संकीर्तन करत परत आपल्या घरी आलेले आहेत आणि विठ्ठल 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 असे नाम संकीर्तन करून पांडुरंगाचे भजन करू लागले.
पाहिला पंढरीचा विठू सावळा, पाहिला पंढरीचा विठू सावळा, उभा आहे जग जेटी त्या विठेवरी, उभा आहे जग जेटी त्या विटेवरी, छाया तोच करतो या भक्तावरी, श्रीहरी तो कृपाळू जगा वेगळा, पाहिला पंढरीचा विठू सावळा. नामदेव महाराज असे भजन करतात. टाळ मृदंग बोले तो अभंग, खऱ्याचा सखा तो असे पांडुरंग. टाळ मृदंग बोले तो अभंग, खऱ्याचा सखा तो असे पांडुरंग. मन शुद्ध ज्याचे विठ्ठलाच्या पायी, जीवनात त्याला कमी नाही काही. पवित्र असावे असे नित्य रंग, खऱ्याचा सखा तो असे पांडुरंग. खऱ्याचा सखा तो असे पांडुरंग.